पूरवया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। नले, मला असं वाटतं तू शांतपणे सारासर विचार करायला हवा। म्हणजे कायम खोतांचीच दादागिरी सहन करायची? अगं मी असं कधीच बोलणार नाही नले। हे बघ, वेद बाबाराव खोतांचा मुलगा आहे म्हणून काय तो वाईटच आहे असं नाही। झाडावरचा एक आंबा सडलेला असेल म्हणून काय सगळेच आंबे सडतील असं नाही नले। तुला नेहमी त्या वेदचीच बाजू का घ्यायची असते ना तेच कळत नाही मला। अजिबात नाही। ताई तो नारळ द्या। हा नले, मला तुझ्याशी घेणं देणं आहे आणि जो तू ज्याची त्याची बाजू योग्यच आहे असंच सांगणार ना। मिताली, पण संकेतचे मित्र पण तिथेच होते, ते पण तेच म्हणाले। आता संकेतचे मित्र संकेतचीच बाजू घेणार हे उघड आहे। पण प्रत्येक वेळी मिताली, बाबाराव खोत कसेही असले तरी गावामध्ये वेदचं इम्प्रेशन चांगलंच आहे। शिवाय वेदने तुला आतापर्यंत मदतच केली आहे ना। दाखवण्यापुरती होती ती। असं संकेतने तुझ्या मनात भरवलं ना? तुला नक्की काय म्हणायचंय? हेच की संकेतने त्याची बाजू मांडली, पण नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला हव्यात नले। वेद सतत असंच का बोलतोय की संकेत दिसतो तसा नाही? मग वेदच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे बघायला नको का? समजा वेद बोलतोय ते खरंच असेल तर? मला नाही वाटत तसं। नले, तू खात्री करून घेतलीस का? मला असं वाटतंय की तू संकेतच्या घरी जाऊन भेटायला हवंस, मगच तुला कळेल खरं खोटं काय येते। मला नलीचा स्वभाव माहितीये ऋषी, मी पूर्णपणे ओळखते तिला। तिच्या मनात एखाद्याबद्दल अडी असेल ना तर ती त्याच्यावरच ठाम असते। वेद बद्दल बोलतेस का तू? ऑफकोर्स, नली समजते तितका वाईट वेद नाहीये आणि दिसतो तसा साधा सरळ संकेत नाहीये। म्हणजे संकेतच्या मनात खोट आहे? असेलच असा दावा नाही करत मी। अरे पण संकेत नलीला फसवतोय, लग्नाचं खोटं आमिष दाखवतोय। म्हणूनच तर मारलं वेदने संकेतला आणि त्यावर संकेतचं असं म्हणणं आहे की त्याच्या मनात काहीच पाप नाही। असेल तरी तो बोलणारही नाही तसं। अरे तेच तर सांगत होते मी नलीला की संकेतने त्याची बाजू मांडली, पण वेदच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे बघायला नको? खरं आहे तुझं ऋषी। मी वेदला जितकं ओळखते ना त्यावरून वेद उगाच असं वागणार नाही याची खात्री आहे मला। काहीतरी घोळ आहे ऋषी। पण वेदचा संशय खरा ठरला तर? नली आणि संकेत मित्र म्हणून एकमेकांना भेटतात, पण संकेत उगाच लग्नाचा विषय लांबणीवर नेतोय असं मलाही वाटतंय। असं असेल तर मग नलीने अलर्ट राहायला पाहिजे, प्रकरण हाताबाहेर जायच्या आधी, नाहीतर गावात दोघांबद्दल चर्चा सुरू व्हायची। अरे म्हणून तर मी सुचवलं होतं नलीला की जाऊन संकेतच्या घरी भेटायला पाहिजे। त्याने लग्नाबद्दल घरी सांगितलंय का, त्यांना मान्य आहे का बघायला नको? पण नली ऐकते कुठे? ऋषी खरं सांगू का, संकेत लग्नाबद्दल सिरियसली विचार करतोय असं मला नाही वाटत। ऐक ना, एक काम कर, काकूंशी बोल आणि जाऊन तुम्ही संकेतच्या आईला भेटा आणि काय तो योग्य निर्णय घ्या। ठीक आहे, पण त्या संकेतचं घर कुठे आहे तुला काही कल्पना आहे का? साधारण ऍड्रेस माहिती आहे मला। ठीक आहे, तू मला दे, मी तसं बोलतो आईशी।
कसली तयारी चालली आहे खोतीणबाई? अरे छान नटलीयस, हसतीयस, लाजतीयस, काय विशेष काय? गजरा? शी, तुम्हाला ना कसली हौसच नाहीये. कधीतरी माझ्या केसात गजरा माळा. हो माळतो ना, त्यात काय. छान दिसतेस. चला चला. कुठे? चला तर. अगं अगं काय करतेस? कुठे घेऊन चाललीस मला? काय तुझं कळतच नाही. चला चला चला. हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे काय आहे हे? सेलिब्रेशन. आणि सेलिब्रेशन असंच असतं. एवढा चांगला दिवस आहे, सेलिब्रेट करायला नको? मग चला केक कापूया. चला केक कापूया. चला. वा. थांबा 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 थांबा. लग्नाच्या वाढदिवसाचा केक आहे, एकट्याने कापायचा नाही, तो जोडीने कापायचा असतो. प्रमिला, बाबाच्या हाताला हात लाव. इश्श काय इतकी वर्ष झाली लग्नाला, हा? नव्या नवरीसारखी लाजतेस काय? चल हात लाव. बाबा तू पण भरव, बायको तुझ्या लग्नाचीच आहे, संकोच करू नकोस. हा सगळं वाढलंय ना व्यवस्थित? घ्या पोटभर जेवा. अगं 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 तू काय करतेस? हो सासूबाई, मला करू दे ना काहीतरी. आज तू काम करायचं नाहीस. आज तू उत्सव मूर्ती आहेस. नुसतं बसायचं आणि आरामात खायचं. आणि काय आहे, विठा एकटी करते ना ग, तिला कोणाची तरी मदत पाहिजे की नको, म्हणून मी तिला मदत करते. आजी, हा मला तर वाटतं या दोघांनी आधी उखाणे घेतले पाहिजेत. हा चल काहीतरीच. हो रे, हो हो खरंच आहे. प्रमिला, तू घे नाव आता. सासूबाई अगं लाजतेस काय? लाजाळूचं झाडच आहे नुसतं. बाबा तू घे नाव आता. मी? हे हल्ली सगळं विसरतात. माझं नाव लक्षात आहे का विचारा त्यांना. काय रे नाव? आज लग्नाचा वाढदिवस आहे ते सुद्धा विसरले होते. पण छान सेलिब्रेट झाला आजचा दिवस. हो हो छानच झाला. खरं म्हणजे वेदचं कौतुक करायला हवं. तुमच्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस अगदी लक्षात ठेवून आज साजरा केलाय. हो, सौरभचंही कौतुक आहे नाही काय हो? सौरभ मस्त. कौतुक वगैरे राहू दे, बाबा तुम्ही आधी नाव घ्या. काय नाव घ्या चालवलंच रे? तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही का हिचं नाव प्रमिला आहे ते? ऋषी, मला तर वाटतंय त्या वेदला नको तिथं लुडबुड करायची काही गरजच नव्हती. आई, पण आपण त्यातून वाईटच अर्थ कशाला काढायला पाहिजे? कारण खोतांचं वागणं हे साधं सरळ असणं अशक्य आहे म्हणून. तसं काही नसेल. हे बघ, तू मला त्या खोतांविषयी काही सांगू नकोस. मी त्या खोतांना चांगली ओळखते आणि वेद त्याला अपवाद नाहीये.
कारण वेद हा खोतच आहे. तू त्या नलीला सांग, त्या वेदच्या नादाला लागू नकोस म्हणा. सगळे खोत विघ्न संतोषी आहे. गई, आता खोतांचा विषय काढायची काही गरज आहे का? हे बघ, मला असं वाटतं की नलीच्या लग्नाचा विषय न ताटकळवता आपण त्या संकेतच्या आईला आणि त्यांच्या घरच्यांना आधी भेटूया. ते तर भेटायला हवंच आहे. ठीक आहे, मग मी नलीशी बोलतो. तसं तू बोल तिच्याशी, पण मी संकेतच्या घरच्यांशी बोलणं तिला पटणार आहे का? का न पटण्यासारखं काय येतात? मी जरा काहीतरी चांगलं करायला गेले की तोंड फुगून बसते ती. आई, तुझा आणि नलीचा अबोला ना गूढच आहे. म्हणजे बघ ना, तुम्ही दोघी एकमेकींची एवढी काळजी करता, एकमेकींना एवढं जपता, पण एकमेकींशी बोलत नाही. तुशी ठीक आहे, मी नलीला आत्ता काही बोलत नाही, पण आपण त्या संकेतच्या घरी जाऊया आणि त्यांच्याशी स्पष्ट काय ते बोलूया. आनंदाचा दिवस आहे ना आज. तू मोठ्या उत्साहाने पुढाकार घेऊन दादावहिनीच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलास. आणि कधी नव्हे ते मी घरातल्यांना एवढं खुश बघितलं, एवढं आनंदी बघितलं बऱ्याच दिवसांनी. तुला काय झालंय? तू काय एवढा डिस्टर्ब आहेस? काही नाही. वेद, लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलं रे तुला. आणि माझा दावा आहे, दावा, की तुझ्या मनातलं सगळ्यात जास्त आणि अचूक फक्त मलाच कळतं. लहानपणी शाळेतून येता जाता नदी काठावरच्या एका झाडावर चढून बसायचंस आणि पाण्याकडे टक लावून बघत बसायचंस. 2-3 वेळा मी बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की तुला नदीत पोहण्याची इच्छा आहे. आणि त्या दिवसापासून मी तुला पोहणं शिकवायला लागलो. काय खुश झाला होतास वैद्य तू? बोल रे, मोकळेपणाने बोल. काय झालं? काका, या नलीचं वागणं मला काही कळत नाही. अरे नली, काय झालं तिचं? अरे ऐकूनच घेत नाही, नुसती मांडते. आता तो एक संकेत नावाचा धूर्त मुलीची फ्लर्ट करणारा मुलगा आहे. तो नलीला लग्नाचं खोटं वचन देऊन फसवतोय आणि हे त्यानं त्याच्या मित्रांसमोर मान्य केलं, जे मी ऐकलं. मग मी जाऊन नलीला सांगितलं. नलीने जेव्हा त्याच्या मित्रांना विचारलं तेव्हा धडधडीत खोटं बोलले ते आणि नलीला त्यांची बाजू पटली. तिनं मला खोट्यात पाडलं, माहितीये का? अरे काका, आयुष्याचा प्रश्न आहे ना, लग्नाचा विषय आहे. बरं, मी असंही म्हणालो की नली, एक काम कर, त्याच्या घरच्यांना भेटून एकदा खात्री करून घे. पण नाही, माझ्यावरच चिडली. खोतांचा का खानदान काढलं. वेद, तुझी ही प्रामाणिक तळमळ कधीतरी नलीला नक्की कळेल. आणि तो संकेत वाईट वृत्तीचा आहे ना, हे पण उघड होईल. अरे पण काका, वेळ महत्वाची आहे ना. वाईट होणार नाही हे नक्की. नलीला लहानपणापासून ओळखतो रे मी. सरस्वती वहिनीच्या उत्तम संस्कारात वाढलेली मुलगी आहे ती. मला आठवतं, लहानच होती ती, सगळी मुलं तिला तिकडी तिकडी म्हणून चिडवायचे. एकदा तर कोणीतरी दगड मारला होता, बिचारायला लागलं होतं रे जोरात, रक्त येत होतं. मी रक्त पुसून हळद लावली आणि विचारलं, काय ग, दुखतंय का? मला म्हणाली, आईने मला समजावलंय, इथून पुढे मला अपमानाची सवय करून घ्यायला हवी, पण स्वाभिमान सोडायचा नाही आणि रडत तर अजिबात बसायचं नाही. गुणी आहे ती, खूप गुणी आहे ती. मला काय वाटतं, तिचा गैरसमज झाला असणार आहे. आधीच काय कमी मनस्ताप आहेत का बिचारीच्या मागे? हे बघ, योग्य वेळ आली ना, तिला खरं काय ते समजेल. हा, पण आपण चांगल्याची साथ सोडायची नाही. काय आई, बोलवलंस मला? हो,
थोडं बोलायचं होतं. बोल ना. हल्ली तू फार बिझी असतोस, कामाच्या व्यापात असतोस. चांगलंय चांगलंय. आपला व्यवसाय म्हटल्यानंतर सांभाळायला हवं. पण बायकोकडे पण लक्ष द्यायला हवं. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस, विसरलास? कामाच्या व्यापात लक्षात राहिलं नाही. इतका कसा वेंधळा झालास रे तू? गोदासारखी सुंदर सोजवळ बायको असताना हिच्यात असं काय बघितलंस कुणास ठाऊक? सकाळी दागिने का शोधत होती प्रमिला, लक्षात नाही आलं तुझ्या तेव्हा? अरे लाडकी बायको ना तुझी ती. काय वाटलं असेल रे तिला? प्रमिलासाठी साधा गजरा सुद्धा आणला नाहीस. शेवटी मला मागवावा लागला. अच्छा, म्हणजे तू मागवला होतास होय गजरा? अरे काय झालं? नाही, मला वाटलं ते हे बघ, आज फक्त तिला गजरा दिलाय. तू आणखी कुणाकुणाला गजरे माळतोस हे नाही सांगितलं अजून. गरज पडली तर तेही नक्की सांगेन. मुलांच्या अंगाला हळद लावण्याची आणि स्वतःच्या केसाला मेहंदी लावण्याची वेळ आली तरी कसले दागिने वाटत आणि गजरे माळत फिरतोस? आवरा स्वतःला. बाबाराव उर्फ रणजित खोत. ती बाई नली. ए दादा, कुठे चालला एवढा रात्री? सौरभ, मला पुन्हा स्वप्न पडलं. ती बाई दिसली? हो, नली संकटात आहे. मला तिला वॉर्न करायला हवं. जायची काय गरज आहे? कॉल कर ना तिला. नाही रे, ती फोन नाही रिसीव्ह करणार. आतापर्यंत मला स्वप्नात जे जे दिसलंय ते सगळं खरं झालंय सौरभ. वाट बघण्यात काही पॉइंट नाही, मी जातो. नली, नली, अरे यार नली, कोण इथे खिडकीत बघ. तू आता इथे काय करतोस? किती वाजलेत रात्रीचे? ऐक, मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. अरे तुला कसं कळत नाही? आता तुला कोणी इथे बघितलं तर काय म्हणतील लोक? नली, काहीतरी कारण आहे म्हणून या वेळेला आलोय ना मी. बोल मग, पटकन बोल. ऐक, तुझ्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेमॅटिक घडणार आहे म्हणून मी तुला वॉर्न करायला आलोय. मला स्वप्नात पुन्हा ती बाई दिसली आणि मला असं सुद्धा दिसलं की तू चिडलीस आणि तू संकेत सोबत भांडतीयस. काय? कोणतं स्वप्नाने? कोण बाई? आणि मी संकेत सोबत का भांडेन? काहीतरी कनेक्शन आहे का? नली ऐक, मला जे दिसतं ते ऍक्च्युअली घडतं. तुझ्या बाबतीत काही चुकीचं घडू नये म्हणून मी तुला वॉर्न करायला आलोय. ठीक आहे? त्यामुळे नीट विचार कर आणि माझी कळकळीची विनंती आहे, सावध राहा. बाकी तुझी मर्जी. गुड नाईट. नक्की काय होतंय? वेद काय बोलतोय? आणि संकेत खरंच तसा आहे का? रात्र खूप झाली, चल मी तुला घरी सोडतो. मला नाही जायचंय घरी. मी जर तुला बघितलं नसतं तर गोष्ट वेगळी होती, पण मी तुला बघितल्यावर सुद्धा ह्या वेळेला मी तुला एकटीला असं इथं सोडून जाणं मला पटत नाहीये.
आणि तू मला असं वाटतं लवकरात लवकर आपल्या लग्नाबद्दल तुझ्या घरी बोल, तुझ्या आईची परवानगी घे. 100% मी घरी बोलणारच आहे. मी फक्त संधीची वाट बघतोय. योग्य वेळ आली ना मी बोलणार. एका क्षणात कळेल हा किती पाण्यात आहे. याचं प्रेम आहे ना तुझ्यावर, लग्न करायचं ना तुझ्यासोबत, मग कशाला वेळ घालवताय? आज तू ऋषी आणि काकू जा याच्या घरी, भेटा ह्याच्या आईला, काय खरं ते कळेल ना.